आज सकाळी सकाळी का लवकरच जाग आली आणि उठून बाहेर आले आणि बघते तर काय. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी लवकर उठून बाहेर आले आणि बघते तर काय गाईला पिल्लू झालेलं. आणि मी जर बघितलं नसतं तर बहुतेक त्याला कुत्र्यांनी फाडलंच असतं. मग आईबाबांना फोन केला, ते हॉटेलवरून लवकर घरी परत आले आणि पहा कसं बघत थांबल्यात दोघंजण. हॉटेलसाठी देशी गाय खूप शुभ असते म्हणून आम्ही ह्या गाईच्या पिल्लूला आणलेलं. आता तीच गाय मोठी होऊन त्याला पिल्लू झालं. बाबांना तर एवढा आनंद झालेला, सगळ्या पाहुण्यांना फोन करून सांगत होते की 1-1 किलो पेढे घेऊन या, आमच्या घरी हरण्या आलाय. हरण्या मग काय, बाबा गेले आणि लगेच कोवळं कोवळं गवत घेऊन आले गायला. आणि ह्याची पहा, दूध हवंय तर दूध शोधण्यासाठी किती धडपड चालू आहे बघा. आणि ही तीच गाय आहे ज्याचा मी परवाच डोहाळ जेवण घातलेलं आणि त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे बरं का. आणि आई पहा, गाय आणि वासरू दोघांची पण कशी दृष्ट काढत आहे. मग काय, 1 तासाभरात म्हणजे वासरू लागलं पळायला, गल्लीतल्या सगळ्या माणसांच्या पाठीमागेच लागायला. मग काय, गाईचा पहिला गिन्ना काढला आणि त्याच्या वड्या केल्या. ह्या गाईच्या पहिल्या गिन्न्याच्या वड्या कुणाकुणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आणि दुपारी आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि काहीतरी उशीर झाला आवाज येत होता. तुम्हाला हा आवाज येतोय का? सगळीकडे शोधलं, कशाचा आवाज येतोय काय कळेनाच. मग काय, आईंची चालू झाली चेष्टा. आई म्हणाल्या, घरात कोणीतरी बॉम्ब ठेवलंय बहुतेक. संध्याकाळी थोडासा शिरा बनवला, तोपर्यंत दीदींनी पावभाजी आणि गव्हाची खीर पाठवल्या. मग काय, सगळं ठेवलं साईडला आणि पावभाजीवर मस्तपैकी ताव मारला. पावभाजी एवढी टेस्टी झालेली, पोट भरलं तुडून. मग पोटातलं थोडं जिरू दे म्हणून हॉटेलात चालतच जाऊया म्हटलं. चला, आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.